पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2019 संच ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 36 ते प्रश्न 40 आता आपण सोडवू। प्रश्न 36 आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल। तर अशा पद्धतीची जर घडण दिली असेल तर लक्षात ठेवायचं एक आड एक पृष्ठ जे असतं ते एकमेकांच्या विरुद्ध असतं। इथे यू हे जे बाजूची पृष्ठ आहेत यू आणि ए, तर ही पृष्ठ एकमेकांच्या विरुद्ध असतात, म्हणजे यू या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर ए असेल। आता पी आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठावर आय असेल, कारण बघा पीच्या लगत एल असेल आणि एलच्या लगत आय असेल। जेव्हा आपण ह्या घड्या घालू त्यावेळी आपल्या लक्षात येतं पी इथे पी समोर असेल तर त्याच्या खालच्या पृष्ठावर एल असेल आणि पीच्या विरुद्ध पृष्ठावर आय जाईल। एक आड एक पृष्ठ म्हणजे एक सोडून देऊ आणि त्याच्या पुढील पृष्ठ घेऊ, पीच्या विरुद्ध पृष्ठावर आय असेल। आता उरलेली जी दोन पृष्ठ आहेत आरचं आणि एलचं ती एकमेकाच्या विरुद्ध असेल। आर हे जे अक्षर आहे हे अक्षर ज्या पृष्ठावर असेल त्याच्या विरुद्ध पृष्ठावर एल हे अक्षर असेल। पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी चुकीची पदावली कोणती। तर पदावली सोडवण्याचे नियम आपल्याला ठाऊक आहेत। प्रथम कंस सोडवावा, त्यानंतर गुणाकार भागाकार या क्रिया कराव्यात आणि त्यानंतर बेरीज वजाबाकी या क्रिया कराव्यात। आता कंस सोडवताना आधी आतील कंस सोडवायचा आणि गुणाकार भागाकार आणि बेरीज वजाबाकी या क्रिया असतील तर त्या पदावलीतील गुणाकार भागाकार या क्रिया ज्या क्रमाने आल्या त्या डावीकडून उजवीकडे प्रथम कराव्यात। त्यानंतर बेरीज वजाबाकी यापैकी कोणती क्रिया सुरुवातीला आली ती आपण पहिल्यांदा करायची आणि नंतर जी असेल ती क्रिया करायची, म्हणजे डावीकडून उजवीकडे क्रमाने या क्रिया करत जायचं। लक्षात ठेवायचं पहिल्यांदा गुणाकार भागाकार या क्रिया करायच्या आणि नंतर बेरीज वजाबाकी या क्रिया करायच्या, त्या क्रमाने करत डावीकडून उजवीकडे जायचं। आता आपण या दिलेल्या पर्यायातील चुकीची पदावली शोधू। पहिल्या पर्यायामध्ये 7 × 8 / 4 बरोबर 14 ही पदावली दिलेली आहे आणि इथे गुणाकार भागाकार या दोन क्रिया आहेत। तर गुणाकार भागाकार या क्रिया करताना डावीकडून उजवीकडे क्रमाने करत जायचं। 7 × 8 7 8 56 भागिले 4 56 भागिले 4 56 ला 4 न भागू, पहिला दशक 5 ला 4 न भागू, 4 एके 4 एक दशक उरतील। एक दशक म्हणजे 10 एकक, 10 एकक आणि हे 6 एकक 16 एकक होतील। 4 चोक 16 म्हणजे 14 चोक 56 ही पदावली बरोबर आहे। आता दुसरी पदावली 27 भागिले 3 गुणिले 3 बरोबर 9। इथे भागाकार आणि गुणाकार या क्रिया दिलेल्या आहेत। मी काय सांगितलं होतं, तर गुणाकार भागाकार या क्रिया दिल्या तर यातील या क्रमाने डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं। येथे आधी भागाकार आहे आणि नंतर गुणाकार आहे, तर पहिल्यांदा हा भागाकार करून घ्यायचा। 27 भागिले 3 3 9 27 9 आलं गुणिले 3, तर 9 त्रिक 27 उत्तर येईल। तर इथे पर्यायामध्ये ह्या ज्या 2 नंबरचा पर्याय आहे तो ती पदावली चुकीची आहे, कारण 27 भागिले 3 गुणिले 3 याचं उत्तर 27 येतं, इथं 9 दिलेलं आहे आणि म्हणून ही चुकीची पदावली आहे। आता तिसरी पदावली आपण सोडवू। 18 + 13 + 5 बरोबर 10। इथे वजाबाकी आणि बेरीज या दोन क्रिया दिलेल्या आहेत। तर बेरीज वजाबाकी या क्रिया आल्या तर त्या आपण डावीकडून उजवीकडे क्रमाने सोडवायची। तर पहिल्यांदा डावीकडे वजाबाकीची क्रिया आहे ही पहिली सोडवायची। 18 + 13 5 आलं अधिक 5 उत्तर 10 येतं। तर ही पदावली ही देखील पदावली बरोबर आहे। आता चौथी पदावली 16 + 5 + 12 बरोबर 9। इथे बेरीज आणि वजाबाकी क्रिया आहेत। प्रथम बेरीज करू। 16 आणि 5 21 21 - 12 12 आणि 9 21 येतात। ही देखील पदावली
बरोबर आहे, म्हणजे यातील चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 38. जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? इथं आपल्याला गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या 3 क्रिया कराव्या लागणार आहेत. जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल, बघा पेन्सिल, एका पेन्सिलची किंमत आहे 3.5 रुपये. 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये 50 पैसे. आपण ते दशांश अपूर्णांकाच्या रूपात मांडू. 3.50 रुपये. अशा त्यानं अर्धा डझन पेन्सिली घेतल्या. अर्धा डझन म्हणजे किती? एक डझन 12 वस्तू. मग अर्धा डझन म्हणजे 6 वस्तू. बघा, एक डझन 12 वस्तू, मग अर्धा डझन बरोबर 6 वस्तू होतील. आणि मग त्यानं 6 पेन्सिली घेतल्या असा त्याचा अर्थ आहे. 3.5 गुणिले 6 पेन्सिली. तर व 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन. आता पेन जे घेतलेले आहेत तो एका पेनची किंमत आहे 12.5 रुपये. दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहू. 12.5 म्हणजे 12 रुपये 50 पैसे, 12.50 रुपये. असे त्यानं 2 पेन घेतलेले आहेत गुणिले 2. आणि या दोन्हींची बेरीज करू या रकमेची, आणि ती 50 रुपयाची नोट त्यानं दुकानदाराला दिली. मग दुकानदाराला दिलेल्या रकमेतनं ही रक्कम वजा करू. आधी गुणाकार करून घेऊ. पेन्सिल किती रुपयांना मिळाल्या ते बघूया. आता 3.5 गुणिले 6. 3.5 2 वेळा घेतलं म्हणजे याची दुप्पट केली तर 7 होतील. आणि मग याची आपण काय करूया? निमपट. गुणिले 6चे निमपट 3. उत्तर येईल 21. 21 रुपये हे पेन्सिलीला पडतील. बघा इथं काय केलं? 3.5 ची दुप्पट केली, 7 रुपये केले, म्हणजे 6ची निमपट केली, 3 केले, तर 7 गुणिले 3 21. हा गुणाकार आणि हा गुणाकार सारखाच येईल. बघा येतो की नाही? तर 0 आपण ठेवून घेऊ इथं एकक स्थानी. 6 न 5 ला गुणलं, 6 5 30 0, हाताचा आले 3. 6 न 3 ला गुणू, 6 त्रिक 18 आणि हे 3, 18 आणि 3 21. 2 दशांश स्थळ सरकून दशांश चिन्ह दिलेलं आहे. 1 2 दशांश स्थळ सरकून दशांश चिन्ह देऊ. उत्तर आलेलं आहे 21. 21 रुपये. म्हणजे हा असा गुणाकार केला आणि असा केला तरी उत्तर तेच येतं. लक्षात ठेवायचं, हे दशांश अपूर्णांकामध्ये येते तर आपण ते पूर्णांकात करून घ्यायचं, ते सोयीचं होतं. आता बघा, मग हे करताना काय करायचं आहे? समजा पहिल्या संख्येची दुप्पट केली तर दुसऱ्या संख्येची निमपट करायची. आता आपण या पेनची किंमत किती होती ती बघूया. 12.5 गुणिले 2. 12.5 गुणिले 2 12.5 ची दुप्पट. 12 ची दुप्पट होईल 24 आणि अर्धा रुपये आहे तिची दुप्पट 1 रुपया. 24 रुपये आणि 1 रुपये 25 रुपये. बघा होती की नाही? तर आपण हा गुणाकार करून बघू आडव्या मांडणीतला. 2 न पहिला 0 ला गुणलं, 0 येईल गुणाकार. त्यानंतर 2 न 5 ला गुणलं, 2 5 10 0 येईल, हातचा येईल 1 एककामध्ये. 2 गुणिले 2 4 आणि 1 5 आणि 2 1 2. इथं 2 स्थळ सरकून दशांश चिन्ह देऊ. 25 रुपये येईल. म्हणजे असा गुणाकार केला तरी आणि असं उत्तर तेच येतं. तर पटकन उदाहरण सोडवण्यासाठी ह्या युक्त्या वापरायच्या. 12.5 ची दुप्पट, 12 ची दुप्पट 24 आणि अर्ध्याची दुप्पट 1. 24 आणि 1 25. आता आपण काय करायचं? तर पेन्सिलीची रक्कम 21 रुपये आणि पेनची रक्कम 25 रुपये या दोन्हीची बेरीज करू आणि ती 50 रुपयातून वजा करू. म्हणजे 50 वजा कंसात 21 अधिक 25. आता किती येईल? तर 50 रुपयातून आपल्याला 21 आणि 25 म्हणजे 46 रुपये वजा करावे लागतील. तर बघा 5 आणि 1 6, 2 आणि 2 4. 50 वजा 46 4 रुपये दुकानदार त्याला परत देईल. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. आता आपण ही वजाबाकी अशी करतो त्यावेळी आपण असंही करू शकतो की 50 रुपयातले पहिले त्यानं 25 रुपये दिले
तर निम्मे राहणार, म्हणजे 50चं निम्म 25 आहे, त्याच्याजवळ निम्मे रुपये राहणार, 25 राहणार. आणि त्या 25 रुपयातले त्यानं पेन्सिलीचे 21 रुपये दिल्यानंतर तर किती रुपये राहणार? 21 वजा झाल्यावर 50 मधील पहिले 25 वजा केले 25 उरलं, 25 मधील 21 वजा केले 4 उरले. असे आपण उत्तर शोधू शकतो. प्रश्न 39. ऋतुजाने प्रणवला दर साल दर शेकडा 8 दराने 2500 रुपये 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आता आपणाला ठाऊक आहे 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष, कारण 12 महिन्यांचं 1 वर्ष होतं. इथे 6 महिन्यासाठी त्यानं सरळ व्याजानं रक्कम दिलेली आहे. तर मुद्दल जी आहे ती 2500 आहे, व्याजाचा दर आहे शेकडा 8 रुपये, आणि मग 6 महिन्याचं किती व्याज होईल? आपणाला सर्वांना सरळ व्याजाचं सूत्र माहित आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी किंवा मुदत भागिले 100. आता आपण या किमती या सूत्रामध्ये ठेवू. मुद्दल आहे 2500, व्याजाचा दर आहे 8% म्हणून 8 अंश छेद 100 घेतलेला आहे, आणि कालावधी जो आहे तो 6 महिने आहे. 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष. मग आपण आधी 1 वर्षाचं व्याज काढू आणि त्याचं निम्म करू, तर गुणिले 1 हे 1 वर्षाचं व्याज मिळेल. 1 वर्षाचं सरळ व्याज बघा, 1 वर्षाचे सरळ व्याज हे इथं आपण काढायला लागलोय, कारण मुदत आपण 1 वर्ष घेतली, इथे 6 महिने सांगितले. आलेल्या व्याजाचं निम्म करू, मग अर्ध्या वर्षाचं मिळेल. तर बघा 100 आपण भागलं तर इथे 100 एके 100 येतील आणि इथे 25 राहतील. बघा आता 25 गुणिले 8 गुणिले 1, तर 25 8 200, 200 गुणिले 1 200 येईल. 200 रुपये हे 1 वर्षाचं व्याज आहे, 1 वर्षाचे व्याज. मग अर्ध्या वर्षाचं काय होईल? अर्ध्या वर्षाचं म्हणजेच 6 महिन्याचं व्याज, कंसात 6 महिन्याचे व्याज हे याच्या निम्म होईल, बरोबर 100 रुपये होईल. बघा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. आता हेच उदाहरण आपण इथं आणखी कसं करू शकतो ते बघा. तर मुद्दल आहे 2500 गुणिले दर आहे 8%, 8 अंश छेद 100 गुणिले कालावधी 6 महिने आहे. 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष. आता दशांश अपूर्णांकात अर्ध वर्ष आपण असं लिहू 0.5. अर्ध्यासाठी आपण दशांश अपूर्णांकात 0.5 असं लिहितो. आता बघा बरोबर येईल 25, कारण 100 2500 ला भागलं तर 25 राहतील. 25 गुणिले 8 गुणिले 0.5 बरोबर 25 8 200 गुणिले 0.5 म्हणजेच अर्ध. तर हा गुणाकार केला 200 गुणिले 5 1000 येईल, आणि इथे एक स्थळ सरकून डावीकडे आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. तर 100 रुपये हे 6 महिन्याचं व्याज येईल. असंही करू शकता किंवा असंही करू शकता 2500 गुणिले 8 अंश छेद 100 गुणिले अर्धा. हे आपण अपूर्णांकाच्या भाषेत कसं लिहितो अंश छेदात, तर 1 अंश छेद 2. मग इथे छेदात गुणिले 2 करून घ्यायचं. बघा तर 2500 ला 100 न भागलं 25 राहतील, आणि 8 ला 2 न भागलं तर बे एके बे बे चोक 8 4 राहतील. मग 25 गुणिले 4 असं येईल. 25 गुणिले 4 बरोबर 25 चोक 100 रुपये. म्हणजे अर्धा आपण अंश छेदात 1 अंश छेद 2 लिहू शकतो, किंवा दशांश अपूर्णांकात 0.5 लिहू शकतो, आणि असंही सोडवू शकतो. किंवा सरळ 1 वर्षाचं व्याज काढायचं आणि त्याचे निम्म करायचं. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. तर इतक्या आकडेमोडी करण्यापेक्षा आपण इथंच पटकन करायचं. मी सांगितलंय 8% म्हणजे 8 अंश छेद 100. मग मुद्दलाला 100 न भागतो तेव्हा 2 दशांश स्थळ सरकून डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं. इथं तर 2 शून्यच आहेत, म्हणजे इथं राहिले 25. 25 न या 8 ला दराला गुणलं 25 8 200. कालावधी आपण 1 वर्ष गृहीत धरला तर 1 वर्षासाठी 200 रुपये येतील. मग 6 महिन्यासाठी 200च्या निम्म 100 रुपये होतील. असं आपण इथंच उदाहरण सोडवू
शकतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 40 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती. बघा आता इथे हजार स्थानचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत यांची बेरीज करायला सांगितली. इथे हजार स्थानी 6 आहेत आणि दशक स्थानी 8 आहेत. आता ही जी बेरीज येईल ती 6080 येईल आणि यातून वजा जी करायची आहे ती फरक शोधायचा आहे म्हणून वजा करावी लागेल शतक स्थानच्या आणि दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज वजा करावयाची आहे. शतक स्थानी किती आहेत? 5 आहेत आणि दशक स्थानी मगाशी आपण बघितलं 8 आहेत. मग आपल्या एक लक्षात येतं की दशक स्थानच्या 8 या स्थानिक किमतीतून हा दशक स्थानच्या अंकाची म्हणजे त्याच अंकाची किंमत वजा केली तर ती 0च येईल. म्हणजे आपल्याला इथं फक्त वजाबाकी करायची आहे ती हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतून शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत वजा केली की आपलं उत्तर मिळेल. म्हणजेच 6 हे हजार स्थानी आहे आणि शतक स्थानी 5 आहे. त्याची किंमत आहे 5 शतक म्हणजे 500. इथेच आपण वजाबाकी करू. 6 ची किंमत 6000 वजा 5 या शतक स्थानच्या अंकाची किंमत आहे 500. तर उत्तर येईल 6000 मधून 500 गेले 5500. पर्याय क्रमांक 2. आता हे पटकन कसं तर 6000 1000 आपण मोकळा करू राहिले 5000 आणि 1000 500 गेले म्हणजे 500 उरले 5500 असं आपण हे उत्तर शोधू शकतो. बघा 6000 वजा 500. आता इथून आपण काय करू हे हजार आहेत इथे 5000 ठेवले 1000 मोकळा केला 1000 मधील हे 500 गेले 500 उरतील आणि 5500 हे आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. तर हे लक्षात ठेवायचं की दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत इथं घ्यायला सांगितल्या आणि पुन्हा त्याच दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत वजा करायची आहे. म्हणजे आपली इथं वजाबाकी 0 येणार आहे. राहिलं काय तर हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत त्यातनं शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला पटकन सोडवता येईल. नाहीतर मग आपण असं करतो हजार स्थानी 6 आहे म्हणून त्याची किंमत 6000 अधिक दशक स्थानी 8 आहे त्याची किंमत 80 वजा शतक स्थानी 5 आहे त्याची किंमत 500 अधिक दशक स्थानी 8 आहे त्याची किंमत 80. बघा आता ह्या सगळ्या बेरजा करत आपण जर बसलो 6080 वजा 580 तर आपली 80 मधून 80 वजाबाकी 0च येणार आहे ना. म्हणजे आपण हे करायची गरजच नाही तर फक्त 6000 मधून 500 वजा करायचे. 80 मधून वजा 80 केले की इथे 0च राहणार आहेत अधिक या 6000 मधून 500 वजा केले तर 5500 राहतील. हे उत्तर येईल. तर अशा आकडेमोडी करत बसण्यापेक्षा आपण इथं थोडा तार्किक विचार केला प्रश्नात काय दिलंय हे बारकाईनं बघितलं तर आपण पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकतो.